श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण इथे खूप सुंदर अशा 2 स्लीवच्या डिझाईन पाहणार आहोत. व्हिडिओ 2-2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे बघा. 7 इंचाची उंची घेतलेली आहे आणि इथे बाहीला जोड द्यावा लागणार आहे. त्या पद्धतीप्रमाणे 2-2 इंचावरती मार्किंग केलं आणि जे मार्किंग केलेले आहे ते एका ठिकाणी अशा पद्धतीप्रमाणे आपण प्लेट्स जुळवून घ्यायचे आहेत मध्य सेंटरवरती. आता इथे बाहीला मला कपडा कमी पडतोय, तर त्या पद्धतीप्रमाणे आपण कशा पद्धतीप्रमाणे ॲडजस्ट करायचा ते पहा. तर अशा वेळेला ही पपची बाही आहे, पपच्या बाहीला बराचसाच कपडा लागतो. आता सेम त्याच पद्धतीप्रमाणे ह्या साईडच्या सुद्धा प्लेट्स आपण 4 प्लेट्स टाकलेल्या आहेत. त्या प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे टाकून व्यवस्थित तिथे खालच्या बाजूला शिलाई करून घ्यायची. हे बघा, शिलाई करून घेतली. वरच्या भागाला एकदा इस्त्रीने मी प्रेस करून घेतलं. सगळ्या प्लेट जुळवून घेतल्या. जुळवून घेतल्यानंतर वरती फक्त एकदा शिलाई करून घ्यायची. ही बघा, शिलाई करून घेतल्यानंतर आता मला बाहीला कपडा कमी पडतोय, तर अशा पद्धतीप्रमाणे मी साडीतला कपडा थोडा शिल्लक होता, तर त्या पद्धतीप्रमाणे मी जोडून घेतला. दोन्हीकडे सेम मी कमीत कमी 5-5 इंच अशा पद्धतीप्रमाणे तुकडे हे जोडून घेतलेले आहेत. आता हे तुकडे जोडून घेतल्यानंतर आता इथे बघा अशी बाही आपली तिरकी होते तर बरोबर सरळ मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीप्रमाणे बाही बऱ्याचशाच प्रमाणात वेळेला अशा पद्धतीप्रमाणे खालीवर होऊ शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं, सरळ मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर आपण हे काठ जोडायचे. काठ जोडल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी काठ व्यवस्थित जोडून घेतले. जोडून घेतल्यानंतर आता आपण इथे जे अस्तरवरती तुमच्या किती पण इंचाची बाही असू दे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही त्या सिंपल जशी बाही आपण कट करतो त्या पद्धतीप्रमाणे अस्तरवरती बाही कटिंग करून घ्यायची. कटिंग करून घेतल्यानंतर आपण खालच्या साईडला जी काठ होते त्याच्यावरती हा भाग ठेवून घ्यायचा अस्तरचा. शिलाई केली. शिलाई केल्यानंतर अस्तर आतमध्ये फोल्ड केलं. परत वरती एकदा दाब टीप देऊन घेतली. दाब टीप देऊन झाल्यानंतर पूर्णपणे अस्तरच्या सहाय्याने आपण हा भाग कडेने फक्त शिलाई करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतून मार्किंग जे आपण अस्तरवरती केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची. ही पपची बाही आहे. बऱ्याचशाच वेळेला अशा बाही असतात त्यावेळेला कशा होतात, कमी जास्त होतात किंवा मागे पुढे होतात. तर ते कसं होऊ नये, बरोबर मध्य सेंटर पकडून आपण बाही ही नेहमी लक्षात ठेवा. ही बाही जोडताना मध्य सेंटर, कारण की इकडे आपल्या 4 प्लेट्स आहेत, इकडे आपल्या 4 प्लेट्स आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मध्य सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे बघा व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे जे एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे किती सुंदर असे आपले पपमध्ये आले. तिथे मध्ये आपला छोटासा पॅच ठेवायचा आहे. तर पाठीमागचा भाग अशा पद्धतीप्रमाणे मी तयार केलेला आहे आणि पुढचा भाग हा बघा मध्य भागावरती जिथे शोल्डर जॉईंट होतो आपला तिथे बरोबर आपल्या ह्या प्लेट्स व्यवस्थित आल्या पाहिजे. जोडतानाही फक्त काळजी घ्यायची. आता दुसरा व्हिडिओ दुसऱ्या बाहीचा. तर खूप सुंदर अशी पहिली बाही आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी बाही बघा. दुसऱ्या बाहीसाठी इथे बघा आपण अस्तरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे जसे आपण बाही कट करतो त्या पद्धतीप्रमाणे मी अस्तरवरती बाही कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बाहीची उंची सांगते तुम्हाला मी 10 इंच आहे. बाही 10.5ची घडी टाकलेली आहे मी. 3 इंचावरून बाहीला आकार दिलेला आहे. बाहीचा घेर जेवढा असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊन बाही कट करायची. आता वरून बघा घालून मी 3 इंचावरती मार्किंग केलं आणि खाली वरती मी 7 इंच सोडलेलं आहे. इकडे मी 1.5 इंच घेतलं. 1.5 इंच घेऊन अशा पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे क्रॉसमध्ये मी शिलाई हे आकार कट करून घेतला. आता इथे बघा हा आकार क्रॉसमध्ये आहे तो व्यवस्थित बाजूला एका साईडला ठेवायचा, कारण की तो आपल्याला नंतर लागणार आहे. तर मध्य सेंटरवरती फक्त एकदा मार्किंग करून घेतलं मी. आता ब्लाऊजवरती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे बाही ठेवण्याचं तुम्हाला सांगते कशा पद्धतीप्रमाणे ठेवायची. आता सरळ भागावरती जी पुढची बाजू असते ती दोन्ही विरुद्ध दिशेला यायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. तिथे पहिल्यांदा आपण मार्किंग करून ठेवायचं फ्रंटची बाजू म्हणून किंवा तुम्ही बॅकची बाजू, अशा पद्धतीप्रमाणे कुठल्याही एका साईडला तुम्ही मार्किंग करून ठेवायचं. सरळ भागावरती अस्तर आपण व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. काठावरती व्यवस्थित अस्तर ठेवून पूर्णपणे आणि शिलाई करून घेतली. जो आपण आकार काढला होता तिथे आकार काढून झाल्यानंतर खालून व्यवस्थित आपण कट करायचे. छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आतमध्ये फोल्ड करावं लागणार आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि परत एकदा वरून आपण व्यवस्थित दाब टीप देऊन घ्यायची. आता वरून दाब टीप देताना कोणे व्यवस्थित बाहेर काढा. हे बघा 1 2 3 अशा पद्धतीप्रमाणे 3 कोणे आलेले आहेत. ते कोणे तुम्ही व्यवस्थित काढून घ्या.
आणि अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आहे। खूप सुंदर ही सुद्धा स्लीवची डिझाइन दिसते बघा। त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीप्रमाणे। आता मगाशी जो आपण मध्यभागावरती जो तुकडा कट केला तो आपण कॅनव्हास पेपरवरती थोडा वाढवून घ्यायचा आहे। वाढवून घेण्यासाठी मध्यभागावरती मध्यभाग ठेवून आपण व्यवस्थित मार्किंग करून अशा पद्धतीप्रमाणे हा भाग हे बघा मध्यभागावरती मार्किंग केलं आणि थोडासा आपण वाढवून घ्यायचा आहे। तो दोन्ही तुकडे काढणार आहे कारण की दोन्ही बाहीला आपल्याला लागणार आहे। त्या पद्धतीप्रमाणे मी 4 फोल्डमध्ये घडी घातली होती आणि त्या पद्धतीप्रमाणे हे बघा असे माझे 2 तुकडे हे दोन्ही बाहीचे निघालेले आहेत। एक्स्ट्रा मार्जिन मी त्याच्या पुढे ठेवलेलं आहे। आता सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। खालचा भाग आपण व्यवस्थित शिलाई करून घेतला, त्याच्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायची। परत आतमध्ये आपल्याला जेवढं मार्जिन हवे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची। शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आणि मध्यभागावरून आपण आता अशा पद्धतीप्रमाणे दुमडी मारायची। दुमडी मारायच्या अगोदर इथे आपल्याला थोडासा कपडा माझ्याकडे शिल्लक राहिला होता, त्या पद्धतीप्रमाणे इथे मी आता त्याचा गोट देणार आहे बघा खाली, त्याच्यामुळे सुंदर आपलं हे फिनिशिंग येणार आहे। तर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडंसं नकळतसं पूर्णपणे पाइपिंग आपलं थोडंसं बारीक नाही थोडंसं मोठं पण आलं तरी चालेल, कारण त्याच्यामुळे आपल्याला गोट हा सुंदर दिसेल बघा। एकदम बारीक येऊ द्यायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये ते उठून दिसणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं मी मोठा हा गोट घेतलेला आहे। हे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा मध्यभागावरती अशा पद्धतीप्रमाणे जो मगाशी तुकडा होता तो व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे, म्हणजे आपल्याला कमी जास्त पडत नाही, बाही मागे पुढे होत नाही। तर इथे बघा बाही अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित पिना लावायच्या आणि बाही आता आपण जोडून घ्यायची। खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 2 स्लीवच्या डिझाइन दाखवल्यात। तुम्हाला ह्या डिझाइन कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीप्रमाणे हा माझा रेडी ब्लाऊज झालेला आहे। तर बऱ्याचशाच मैत्रिणींना हा प्रश्न पडतो की भाई तुम्ही एवढी शिलाई कशी घेता, तर भाईच्या डिझाईननुसार आम्ही प्रत्येक वेळेला शिलाई घेतो। त्या पद्धतीप्रमाणे ह्याची शिलाई मी 450 रुपये घेतलेली आहे। छोटे 2 पॅच लावलेले आहेत। त्या भाईला सुद्धा मी छोटे 2 पॅच लावले होते पपच्या भाईला, त्याची शिलाई मी 550 रुपये घेतली होती। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पुन्हा पाहिल्याबद्दल धन्यवाद।